या प्रकरणानंतर आता अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते। अग्रवाल कुटुंबियांनी माझी सुपारी छोटा राजनला दिली होती। शिवसेना नेते अजय भोसले यांनी अग्रवाल कुटुंबियांवरती हा गंभीर आरोप केलेला आहे। 2009 साली माझ्यावरती गोळीबार झालेला होता असं अजय भोसले यांनी म्हटलंय। अजय भोसले यांनी व्यक्त केलेली त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। बघूया। पोर्शे दुर्घटनेतील अग्रवाल कुटुंबाचे गँगवॉरशी संबंध असल्याचं उघड झाले। एकंदरीत जर बघितलं तर 2009 ला अजय भोसले जे की शिवसेनेचे उमेदवार होते त्यांच्यावर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गोळीबार झाला आणि तो गोळीबार कोणी करायला लावला हे आपण थेट अजय भोसले यांच्या तोंडून ऐकूया। काय झालं होतं नेमकं, काय प्रकरण होतं? मी 2009 ला विधानसभेची निवडणूक शिवसेना पक्षातर्फे वडगाव शहरीतनं लढत होतो। त्या अगोदर राम अग्रवाल हे माझे मित्र आहेत, त्यांचे माझे चांगले संबंध होते। आम्ही त्यांच्या ऑफिसवर असायचो। त्या काळामध्ये दोघा भावांची काही पैशावरून वाद चालू झाले होते। ते वाद चालू झाले असताना सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी रामकुमार अग्रवाल यांची सून जी हॉलंडची मुलगी होती तिथं लग्न करून राम अग्रवालच्या मुलाबरोबर तिथं लग्न झालं होतं। त्या मुलीच्या घरच्यांना फूस लावून राम अग्रवालवर त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी त्यांच्या पैशाच्या वादातनं। त्यावेळेस राम अग्रवाल त्यांचं संपूर्ण कुटुंब 15 दिवस घरदार सोडून फरार झालं होतं। त्यानंतर त्यांनी येऊन अटकपूर्व जामीन घेतला का काही जामीनावर ते बाहेर आले। त्यानंतर यांच्यातला वाद शिगेला पोचला। यांच्यातला वाद शिगेला पोचला असताना हा सुरेंद्र कुमार अग्रवाल त्याच्या काही मित्रांच्या मार्फत संभाजीनगरला कोणतरी एक छोटा राजन गँगचा एक मुलगा आहे, त्यांची चांगले संबंध आहेत सुरेंद्र अग्रवालचे, त्याच्या मार्फत जाऊन बँकॉकला कुठं तो छोटा राजनला भेटून आला आणि त्यात त्यांनी सुपारी दिली की अजय भोसले हा माझ्या भावाबरोबर असतो आणि ह्याच्यामुळे माझा भाऊ माझं काय ऐकत नाही आणि बसून विषय मिटवत नाही असं चुकीचं जाऊन सांगितलं। मग 2009 ला ज्यावेळेस मी निवडणुकीच्या प्रचारात होतो तेव्हा छोटा राजांनी लोक मला मारायला पाठवले होते। त्यावेळेस माझ्यावर गोळीबार झाला होता। माझ्यावर गोळीबार झाला असताना माझ्या गाडीवर जी पहिली त्यांनी गोळी झाडली ती काचेला लागून माझा मित्र गाडी चालवत होता, त्या छातीत ती गोळी घुसली होती। हे सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी माझी सुपारी दिलेली होती आणि 2009 पासून तर 2024 चालू आहे। मी तपास व्यवस्थित नाही झाला म्हणून मी हायकोर्टात गेलो, हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं, तरी सुरेंद्र अग्रवालला सगळे त्याच्या विरुद्ध पुरावे असतानाही आजपर्यंत त्याला अटक झालेली नाहीये। अनिल गजले सर, सचिन चपळगावकर, पुढार न्यूज, पुणे।